मराठवाड्यातील महादेव कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा आणि आदिवासी महादेव कोळी समाजाला एसटीमधून आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने महादेव कोळी समाजाचे जी कार्यकर्ते आहेत बांधव आहेत ते जमा झालेले आहेत। नेमकं काय मागणी आहेत, कशासाठी तुम्ही मागच्या 1 वर्षापासून संघर्ष करताय, काय मागणी आहेत? साहेब, मी गेल्या 40 वर्षापासून संघर्ष करतो आदिवासी महादेव कोळी समाजाला न्याय मिळावा म्हणून। मधल्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब नागपूरचे महापौर होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्या टायमाला त्यांनी आमच्या लातूर मुंबईच्या ठिकाणी आझाद मैदानावर येऊन आमचं असणारं निवेदन त्यांनी घेतले होते। त्यावेळेसपासून देवेंद्रजी फडणवीस साहेबाला माहीत आहे की हा महादेव कोळी समाज मराठवाड्यामध्ये राहतो, परंतु ज्या टायमाला 2014 मध्ये हे सरकार आणण्यासाठी त्यांनी जे इशारा दिला आघाडी सरकारला देता की जाता, त्या इशाऱ्याच्या टायमाला आम्ही यांच्या पाठीमागे उभा टाकलो। खरोखर देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्हाला कुठेतरी मदत करतील भाजप सरकार म्हणून आणि आमचं कुठेतरी आमचं प्रश्न सुटतील असं वाटलं होतं। परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सारा त्यांना असणं आमच्याबद्दलचा इतिहास माहीत असताना देखील वेड्याची भूमिका 25 आमदाराला घाबरून घेत आहेत आणि 25 आमदार जर माझ्या हातातून गेली तर माझी खुर्ची पडल अशा प्रकारची भीती असणारी या देवेंद्र फडणवीसला वाटत आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला न्याय भेटत नसेल तर आम्ही उग्र अशा प्रकारचं आंदोलन करणार आहोत। तुमची जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असतील, ह्या असणाऱ्या बांधवांना आम्ही भाजपच्या कुठल्याही उमेदवाराला निवडून देणार नाही। आमचं मतदान त्यांना बिलकुल दिलं जाणार नाही, ह्याचं सक्त आम्ही वॉर्निंग या ठिकाणी देत आहोत। निश्चित हैदराबाद गॅजेट लागू करा अशी मागणी धरताय, गॅजेटमध्ये काही नोंदी सापडल्यात का? हे सर्व समाजांना सांगायचं आणि आपल्या माध्यमातून हे हैदराबाद गॅजेट आहे। या हैदराबाद गॅजेटमध्ये लातूर जिल्हा आणि पूर्वीचे 5 तालुके आणि सध्याचे 8 तालुके। तर मला स्पष्ट म्हणायचं आहे की जो परवा मराठा समाजाचा जो GR निघाला त्या GR मध्ये कापू असा स्पष्ट उल्लेख आहे आणि या GR मध्ये सुद्धा किंवा हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा कोळी हा नेमका कोणता कोळी तर महादेव कोळी, मल्हार कोळी आणि जो ह्या नळदुर्ग असेल, त्याचबरोबर बालाघाट असेल, गोदावरीचा दक्षिण भाग असेल, हे मुख्य कोळी समाजाचं वसतिस्थान आहे। आणि या कोळी नोंदी ज्या आहेत तर कोळी म्हणजे कोणता कोळी तर महादेव कोळी, मल्हार कोळी असल्यामुळं तर या समाजाला हे जर हैदराबाद गॅजेट लागू झालं तर आमचे सरसकट गॅजेट लागू करून आमचे जातीचे प्रमाणपत्र व व्हॅलिडिटी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। अन्यथा 17 सप्टेंबरला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी। मागच्या 1 वर्षापासून हे कोळी बांधव सातत्याने आंदोलन करतायत। आदिवासी कोळीमध्ये समाजाचं एसटीमधून आरक्षणाची अंमलबजावणी ही मागणी सातत्याने धरताय। तर काय नेमकं 17 सप्टेंबर येतोय, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे, काय असणार आहे सरकारला इशारा? नाही, सरकारला इशारा आमचा एवढाच असणार आहे की या गॅजेटमध्ये नोंदी आहेत आणि गॅजेट लागू करावा, हैदराबाद गॅजेट लागू करावं। राज्यपालाच्या राजपत्रामध्ये नोंद आहे आमची आणि राष्ट्रपतीच्याही राजपत्रामध्ये नोंद आहे। ही सगळी माहिती असताना पण जाणीवपूर्वक 25 जे आमदार आमच्या बोखंडी बसलेले आहेत, 4 खासदार तिकडचे रायगड, नाशिक वगैरे त्या भागातले, कोकण भागातले, त्यांच्या दबावापोटी हे निर्णय घेतला जातोय आणि लेखी वगैरे काही इथं GR वगैरे निघत नाही बरं का। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातल्या लोकांना जातीचे प्रमाणपत्रे वगैरे देऊ नका म्हणून आणि पडताळणीला अतिशय मोठा छळ केला जातो। साहेब बघा, न्यायव्यवस्था आम्हाला पडताळणी समितीनं फेटाळल्यानंतर न्यायव्यवस्था आम्हाला जातीचे प्रमाणपत्र देते, पडताळणी करून देते, म्हणजे हे दुजाभाव आहे ना। म्हणजे मराठवाड्यावर 40 वर्षापासून हे राजकीय षडयंत्रापोटी केलेलं षडयंत्र आहे आणि त्याच्यामध्ये आमचा समाज, महादेव कोळी समाज, मल्हार कोळी समाज भरकटला जातोय। तर तिकडं जे आरक्षण आहे 25 आमदारासाठी अनुसूचित जमातीचं, ते फिरतं आरक्षण राहावं आणि मराठवाड्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी आमच्या बऱ्याच तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये आमचा मतदार आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा त्या अनुसूचित जमातीसाठी मतदारसंघ राखीव सोडावेत अशी आमची या ठिकाणी मागणी राहणार आहे। येणाऱ्या 17 तारखेला आम्ही या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना आमच्या समाजातील अनेक तरुण असतील, महिला असतील, आम्ही असतील, सर्वजण काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार आहोत आणि आम्हाला कोळी नोंदीवरूनच महादेव कोळी आणि मल्हार कोळीचे प्रमाणपत्र द्यावे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। एकूणच जर पाहिलं तर 17 सप्टेंबरचा इशारा या बांधवांनी दिला, त्यामुळे हैदराबाद गॅजेट लागू करा अशी एक प्रकारे मागणी यांनी केली आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।